नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आपल्या भागातील तूर हे मुख्य पीक म्हणजे सोयाबीन नंतर जे कोणतं क्षेत्र येतं ते तुरीचं किंवा आपल्या भागात सोयाबीन मध्येच आपण तूर घेतोय. स्पेशल पीक तूर घेणारे फार कमी आहेत. तर खरीप मध्ये तुम्ही सोयाबीन घेतलं असेल आणि त्यानंतर हे तूर आहे. बऱ्याच वेळा मात्र या तुरीला आपण दुय्यम पीक समजतो. परंतु आता तुमची तूर पाहिल्यानंतर असं दिसतं की हे तूर आता मेन पीक आहे. म्हणजे आता येत असताना वानखेडे साहेबांनी सांगितलं की या तुरीला काय ऍव्हरेज येऊ शकतो. ज्याप्रमाणे याच्यामध्ये शेंगाची संख्या आहे, फुलं आहेत किंवा ही 5 दाण्याची तूर आहे, तर किती उत्पादन येईल म्हटलं साहेब? साधारणतः 8 ते 10 क्विंटल प्रति एकर. 8 ते 10 क्विंटल म्हणजे 8 ते 10 क्विंटल प्रति एकर सोयाबीन निघाल्यानंतर जर उत्पादन येत असेल तर ते मुख्य पीक आहे. आणि मग जर ते मुख्य पीक आहे तर आपल्याला त्याला मुख्य पीक म्हणूनच सांभाळावं लागेल, तिचं व्यवस्थापन करावं लागेल. आज आपण परमेश्वर भाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये आहोत, कासोळ्या येथील, आणि त्यांच्या शेतामधली ही तूर कशा प्रकारे त्यांनी मॅनेज केली आणि कशा प्रकारे ते आता 8 ते 10 क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. जी सध्या तुरीची स्थिती आहे त्यावरून दिसते की हे येणार पण, असं वानखेडे साहेबांचं मत आहे. परमेश्वर भाऊ, आपण सुरुवातीपासून काय काय केलं? म्हणजे यामध्ये एक तर सोयाबीन होतं, हे किती अंतर आहे तुरी मधलं? आता 11 फुटाचं अंतर आहे. 11 फुटाचं. आणि सगळी तूर तुमची दिसते वरंब्यावर लावलेली आहे. ती टोकन मशीन वरंबे पाडले. म्हणजे तुम्ही वरंबे पहिले केले आणि वरंब्यावर हस्तचलित यंत्रानं टोकन करून लावले. आणि सोयाबीन कसं लावलं होतं? सोयाबीन 7 तास घेतले मदत. बर. आणि ते टोकन करून होते का? ते ट्रॅक्टरनं पेरले आणि याच्यावर मात्र वरंब्यावर तुम्ही टोकन करून तूर पण लावलेली आहे. ही तुरीची जात कोणती? लक्ष्मीची पंचगंगा. पंचगंगा. बर. ही याच वर्षी लावली का आधीचा काही अनुभव होता? नाही, आधीची थोडे शेजाऱ्यांनी लावली ती. बर. त्यांच्यापासून बी घेतलं त्यांनी. बर. म्हणजे हे बाजारातून बी नाही आणलं? नाही. बरं. म्हणजे तुमचा तो जो बियाण्याचा खर्च आहे, गेल्या वर्षी मीच म्हणजे लागवण केली तेव्हा मी पाहिलं होतं ते पॅकेट, मला चांगले वाटले ते. बर. पण त्यावेळेस त्यांनी काही लावलं नाही, ते एकदम साधं होती, थोडीशी चिबलडी होती. पण मला मी पाहिली त्याला तुरे गिरे चांगले होते, म्हणलं हे आपण जमू शकतो. बर. आणि त्यांचं बी फक्त तुम्ही घेतलं, ते काय विकत काय भाव घेतलं त्यांच्याकडून? ते 150 रुपये किलो घेतलं. 150 रुपये किलो. आणि आता किती एकरावर तूर आहे तुमची? हे आता 5 एकर आहे. 5 एकर. आणि किती लागली तूर पेरायला? ती एकरी 4 किलो पर्यंत, 4-25. बर. म्हणजे जवळपास तुम्हाला 600 रुपयाचं एकरी बियाणं लागलं. आणि एकरी 600 तुम्ही टोकन करून लावलं, वरंब्यावर पण लावलंय. याला काय सोय घेतली ज्यामुळे असं उत्पादन आलं? काय काय सुरुवातीपासून केलंय? सुरुवातीपासून नियोजन, खताचे ढोस. बर. आणि थोडी 1-2 फवारणी आधी केली, सोयाबीन सोबत बी केली. बर. म्हणजे काय खत दिलं याला तुम्ही? तुमची आता जमीन चांगली आहे हे पण दिसतंय, म्हणजे त्याचाही एक इम्पॅक्ट आहे. तुम्ही शेणखत असेल किंवा बाकीच्या गोष्टी इथं करताय? नाही, शेणखत नाही. झिरोबाऊन आपलं 10-26 घेतले होते आणि विर्या 2 खेप डोस दिले सोयाबीन असता वेळेस. त्याच्या बाद सोयाबीन काढल्याच्या बाद एक फवारणी केली आणि एक पाणी झालं. बर. फवारणी कशाची केली होती? फवारणी कोराजेन, नेटिओ. बर. त्याच्या बाद म्हणजे फुल आलेलं तेव्हा का? आता केली. बर. म्हणजे आधी काही फवारणी करायचं काम नाही आधी पडलं. नाही केलं. जेव्हा फुलात यायला लागलं तेव्हा हे केलंय. आणि तेव्हा पाणी पण तुम्ही दिलेलं असेल, ते हे दिलेलं दिसतंय. आता मात्र तुमचे चांगले चरपटे धरलेले आहेत, म्हणजे शेंगा आल्या. दाणे जरी अजून धरले नसेल पण आता प्रत्येक याला दिसतंय 4 या 5 दाण्याची ही शेंग आहे. आणि संपूर्ण क्षेत्र झाकून पण यानं काढलेलं आहे. वानखेडे साहेब सांगतात तसं उत्पादन पण चांगलं येत आहे. आता तुमच्या बाजूची जर तूर पाहिली तर ती मात्र तशी नाहीये. म्हणजे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना वाटते की तुरीचं उत्पादन आपल्याला चांगलं आलं पाहिजे. त्यांच्याकडे पाणी नाही का? कसं पाणी आहे? त्यांच्याकडे पाणी आहे, म्हणजे व्यवस्था तुमच्या जेवढ्या आहे. परंतु आता परमेश्वर भाऊंनी जसं व्यवस्थापन तुरीचं केलंय, आपण सुद्धा यांच्या शेतामध्ये येऊन तूर हे पाहू शकता की कशा प्रकारे व्यवस्थापन केलं. आता एक फक्त एवढा फरक दिसतो मला, त्यांनी साधी पेरणी केली तुरीची, तुमची मात्र लागवड आहे. आणि लागवड असल्यामुळे प्रत्येक खोड मोठा आहे. आता तुम्ही वरंब्यावर लावल्यामुळे आता पाणी द्यायला पण सोपं झालं तुमचं. म्हणजे डायरेक्ट तुरीला पाणी जात नाही, तुम्हाला वरंबे पाडायचं काम पडलं नसेल. डायरेक्ट याच्यामध्ये पाणी देताय आणि तुरीला मिळते त्याप्रमाणे. हे जे आता तुम्ही सांगताय 8 ते 10 क्विंटल उत्पादन या तुरीमध्ये येणार, यांनी जे मॅनेजमेंट घेतलंय, हे कशावरून वाटतं? म्हणजे काय क्वालिटी बघताय याच्यामध्ये? सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे आहे, एक तर 5 दाण्याच्या शेंगा आहेत, त्याच्यामध्ये 75% शेंगा ज्या लागलेल्या आहेत ते 5 दाण्याच्या आहेत आणि राहिलेले जे 25% आहेत ते 4 दाण्याचे आहेत. ते महत्वाचं आहे. आणि
प्रत्येक फांदीला साधारणतः प्रत्येक झाडाला इथे जे फांद्या लागलेल्या आहेत त्या प्रत्येक फांदीला 15 ते 20 पासून ते 30 पर्यंत शेंगा आहेत. बरोबर. तर त्या शेंगामध्ये दाणे आणि त्याचा जर विचार केला तर दरवर्षी जे आपलं उत्पादन येतं जनरली 5-6 क्विंटल येतं, तर त्याच्यापेक्षा हे दुप्पट आहे. म्हणजे शेंगाची संख्या दुप्पट आहे आणि जिथे 3 दाण्याच्या शेंगा होत्या तिथे 2 दाणे वाढलेले आहे. बरोबर आहे. हा एक पार्ट आहे. आणि कुठेच याच्यामध्ये मर लागलेली नाहीये आणि किंवा याच्यावर कुठल्याही प्रकारचा सध्या कीड आणि रोग सुद्धा नाही. याच्यावरून हा निष्कर्ष निघतो की सरासरीपेक्षा उत्पादन हे जे दुप्पट यायला लागलं, म्हणजे 8 ते 10 क्विंटल मध्ये उत्पादन येणार. आणि प्रत्येक झाडाची जर फांदी बघितली तुम्ही तर या प्रत्येक फांदीला जर हे केलं तर याला एक साधारणतः 10-12 फांद्या प्रत्येक ठिकाणी लागल्या आणि त्या प्रत्येक ठिकाणाला 25-30 शेंगा आहेत. त्या शेंगामध्ये 5 ते 4 दाणे. बरोबर. आणि दाण्याचा आकार सुद्धा मोठा आहे, त्याच्यामुळे ते उत्पादन सहज येणं शक्य आहे. कदाचित ते 10 पेक्षा जास्तही जाऊ शकेल, पण आपण सरासरी 8 ते 10 क्विंटल. आता यावर्षी अशी परिस्थिती दिसते की जशी तुमची तूर चांगली आली, अनेक शेतकऱ्यांच्या चांगल्या आहेत तुरी, कारण पाऊस आला. बरोबर. काही जणांच्या मात्र पावसामुळे गेल्याही पण ज्यांच्या वाचल्या तर त्या चांगल्या आहेत. आता त्या तुरी फुलावस्थेत आहेत किंवा त्याच्या थोड्या पुढे गेलेल्या असतील. मॅक्झिमम तूर हे फुलावस्थेत आहे. तर आता त्याचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे? ज्या तुरीला म्हणजे 25% पेक्षा जास्त फुलं लागली तिथे तर पाणी द्यायची आवश्यकता नाही. पण ज्या 5-10% फुलावस्थेत आहे त्या ठिकाणी मात्र पाण्याची गरज आहे. जर त्यानंतर जर 25-30% पिरियड मध्ये जर आपण पाणी दिलं गेलं तर त्या ठिकाणी मात्र फुलगळ होते आणि मग परत फुलारांचा म्हणजे आता जसं ज्यांचे शेंगा लागल्या नाही, फक्त फुलरावस्थेत आहेत, फुल खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यावेळेस पाणी देऊ नये. बरं. आणि नंतर मग पाण्याची आता आवश्यकता आहे का नाही? पाणी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे? जेव्हा शेंगा लागलेल्या आहेत आणि साधारणतः 25% शेंगाच्या जवळपास सुरुवात झाली त्यावेळेस मात्र एक पाणी देणं गरजेचं आहे. त्यामुळे शेंगाच्या मध्ये शेंगा पण भरतात, दाणे पण भरतात आणि वजन पण वाढते. म्हणजे सध्या आता जी यांची स्थिती आहे, फुलं आहेत, शेंगा पण आता धरलेल्या आहेत, मोठं अजून फुलाचं कन्व्हर्शन शेंगामध्ये व्हायचं आहे. सध्याच्या परिस्थितीत या तुरीला पाण्याची गरज नाही, पण 10 दिवसानंतर जेव्हा हे काही फुलं आहेत याचं रूपांतर जेव्हा शेंगात होईल त्यावेळेस मात्र एक पाणी यांना गरजेचं आहे. बरं. आणि हे पाणी देताना कसं द्यावं लागेल? म्हणजे पाणी सारं आता इथे बेड आहे त्याच्यामुळे खोडाला पाणी लागतच नाही, पण शक्यतो पाणी मधातच द्यायला. यांनी सरी वापरले आणि पाणी मधातून जाते, त्यामुळे खोडाला न लागता जिथे मुळं आहे त्यांचे केश मुळं आहे त्या ठिकाणीच योग्य प्रॉपर ठिकाणी यांचं पाणी बसतंय. ज्या शेतकऱ्यांकडे अशी व्यवस्था नसेल त्या ठिकाणी 2 लाईनीच्या मध्ये एक दांड काढून त्याच्यामध्ये पाणी सोडणं गरजेचं आहे. खोडाजवळ झाडाजवळ पाणी अजिबात देऊ नये, कारण ते पाणी घेणाऱ्या मुळ्याच नाही आहेत. पाणी घेणाऱ्या मुळ्यात त्या खोडापासून साधारणतः 2 ते 2.5 फूट अंतरावर असतात. म्हणजे आता या तुरीची अशी म्हणताय की मुळी इथं आहे, म्हणजे पाणी द्यायचं तर या भागात द्यायचं, या भागात द्यायचं आणि पाणी त्या भागातूनच चाललेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळे यांना काही अडचण नाही. आता काही लोक या स्टेज मध्ये स्प्रिंकलरनं पण पाणी देतात, तर त्यांना काय सोयीचं आहे ते का त्याच्यामुळे काय दुष्परिणाम होतात? काही ठिकाणी कशी चढ उताराची जमीन असते त्या ठिकाणी असे सरी काढणे किंवा दांड काढणे शक्य होत नाही. त्या ठिकाणी स्प्रिंकलरनं पाणी दिलं तरी चालतं, काही अडचण नाही. किंवा स्प्रिंकलरचं नोझल काढून काही ठिकाणी शेतकरी पाणी देतात, ते पण चालतं. पण पाणी देताना ती फुलावस्थेत आहे किंवा कशी, ते कोणत्या अवस्थेत आहे त्या अवस्थेनुसार पाणी द्यायला काय हरकत नाही. स्प्रिंकलरनं द्या, ड्रिपनं द्या किंवा साधं बरोबर वाफ्या पद्धतीने जरी दांड पद्धतीने पाणी दिलं तरी चालतं. म्हणजे एका ठिकाणी आपण जसं मागं पाहिलं होतं, काही शेतकरी पाणी देण्याची व्यवस्था अशी करतात की तुम्ही सांगताय की दांड पाडणं शक्य नाही, या ठिकाणी मुळ्या पण तुटतात आणि सगळं जर रान भिजवतो म्हटलं तर काही आवश्यकता नाही. तुम्ही जर सांगताय आता मुळे इथं आलेले आहे, पाणी इथं द्यायचं आहे आणि जास्त पण पाणी नको तुरीला. म्हणजे खूप असं इथून जर पाणी आता सोडतो म्हटलं तिथपर्यंत पाणी जायपर्यंत खूप इथं भिजतं, तिथं पाणी कमी मिळतं मात्र. तर काही शेतकरी असे करतायत की तुमचे स्प्रिंकलरचे पाईप असे आतरून टाकतात आणि तिकडून पाईप खोलत येतात. म्हणजे एक पाईप खोलायचा, पाणी जाऊ द्यायचं, तो पाईप त्या रूम ठेवायचा, परत दुसरा खोलायचा, परत त्या टाकायचा आणि असे खोलत खोलत जर आलं तर आपल्याला दिसते की कमी वेळात मात्र पाणी पण देणं होतं आणि पाहिजे तेवढं योग्य पण पाणी जातं. नक्कीच आपण ती पण पद्धत ट्राय करू शकता जर आपल्याकडे पाणी कमी असेल आणि तुरीला आता पाणी देणं आवश्यक आहे. कारण तूर मेन उत्पादन जर आपल्याला घ्यायचं मुख्य पीक म्हणून जर आपण ट्रीट करतोय तर वानखेडे साहेबांनी जर सांगितलं की आपल्याला 25% शेंगा लागलेल्या असताना किंवा आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याची आवश्यकता मात्र जरूर आहे. आणि जर पाणी दिलं तर त्या चांगल्या पोखतात आणि जसं तुम्ही आता अपेक्षित करताय 8-10 क्विंटल, तर 8-10 क्विंटल उत्पादन येणं हे तुरीमध्ये सहज शक्य पण आहे. आपण सुद्धा तूर घेत असताना त्याला दुय्यम पीक न समजता सुरुवातीपासून जर आपण काळजी घेतली की शेंडा खुडणे असेल
ती करतोय, तर त्या मोठ्या प्रमाणात ती ब्रँचिंग करतोय, त्याचं खत व्यवस्थापन असेल. बरेच जण अमरपट्टा पद्धतीने तूर लावतात, तर अमरपट्टा पद्धतीने तूर लावली तर आपण बाजूचा तास मोकळं ठेवतोय, म्हणजे सुरुवातीपासून ती तूर चांगली वाढायला लागते आणि ज्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये वाढ येते. आपल्याकडे बाजू एक सोयाबीन पीक आहे, पण सोयाबीन आपल्याला पाहिजे आता भाव तर पाहिजे तसा मिळत नाही, म्हणजे उत्पादन आपण चांगलं घेतलं, दुसरा आता पर्याय नाही आपल्याला, सोयाबीन शिवाय म्हणून आपण घेतोय. परंतु मध्ये जर हे तूर घेत असो तर तुरीला एक मुख्य पीक म्हणून आपण जर ट्रीट केलं तर चांगल्या प्रकारे तुरीचं सुद्धा आपल्या भागामध्ये उत्पादन येऊ शकतं, आपल्याला चांगला नफा मिळू शकतो. धन्यवाद.